कोल्हापूर जिल्ह्यातील वाघेगोल येथे प्रगतशील शेतकऱ्यांचा आंबा शेतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 6 लाख रुपयाचे नुकसान झाले। कोल्हापूर जिल्ह्यातील वाकीघोल तालुका राधानगरी हे ठिकाण अत्यंत दुर्गम भागात आहे। वाकीघोल राधानगरी तालुक्यात असले तरी त्यांचा संपर्क बुधरगड तालुक्याशी आहे। काळमावाडी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात प्रगतिशील शेतकरी मारुतीराव चौगुले यांनी गंगा फार्मची उभारणी एका प्रायोगिक शेती या पद्धतीने केली। यापूर्वी त्यांनी कलिंगड, केळी, ऊस या पिकाची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवली। या क्षेत्रात असलेल्या ऊस, आंबा, केळीच्या क्षेत्रात वीजवाहिन्यांच्या ठिंगण्यामुळे अर्थात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। रणरणत्या उन्हाचे तापमान अधिक असल्यामुळे जवळपास 5 एकरातील 450 आंबा कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। आंबा रोपांना पाणी देण्याच्या ट्रिपच्या पाईप जळून खाक झालेत। याशिवाय ऊसाच्या शेतीतील ट्रिप पाईप, बोअरवरील मोटर, पाईपलाईन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आंब्याची 3 वर्षाची 450 रोपं होरपळून गेली। त्यांना वाचवण्यासाठी डोक्यावर पाणी आणून रोपांना देण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला। शेतीतील विजेच्या डांबापैकी एक डांब मोडला। त्याची तक्रार वीज मंडळाकडे केली असता त्याची कुणीही दखल घेतली नाही। डांबावरील वायर्स लोंबकळत असल्याने वादळात त्यातून ठिंगण्या पडतात ही नेहमीचीच बाब असून यातूनच ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले, परंतु अद्याप या नुकसानाचा पंचनामा सुद्धा केला नसल्याचा आरोप मारुतीराव चौगुले यांनी केला आहे। सुमारे 5 वर्षापूर्वी आमच्या गंगा फार्म येथे MSCBची लाईन ओढली गेली। त्यावेळी मधला एक डाम निकामी ठरल्यामुळे तिथं तो डाम न टाकता डायरेक्ट 2 डांबावरती सर्व्हिस लाईन ओढली गेली। त्यामुळे आमचा प्रदेश हा वादळी वाऱ्याचा प्रदेश आहे। आणखीन वादळ सुटल्यानंतर वायरी स्पार्क होऊन खाली ठिणग्या पडतात अशी तक्रार आम्ही बऱ्याच वेळा MSCBकडे केली गेली, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही। आणि यावेळी दुर्दैवानं अशा पद्धतीनंच ठिणग्या पडून आमच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किटनं आग लागली, असं आमचं मत आहे। या आगीमध्ये आमचे जवळजवळ नेटाफिल्म कंपनीचे ठिबक 4.5 एकराचे ठिबक अग्नी भस्मसात झाले। त्याचबरोबर आंब्याच्या बागेत केलेले ठिबक अधिक आंब्याची 450 झाडे जळून खाक झाले। यामुळे माझं जवळजवळ 6-7 लाख रुपयाचे तरी नुकसान झाले। यापूर्वी आम्ही ही आंब्याची बाग करत असताना कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा घेतला नाही आहे। स्वखर्चातून ही बाग आम्ही आंब्याची झाडं वगैरे आणून लावली गेली। वेगवेगळ्या व्हरायटी जवळजवळ 40 प्रकारच्या व्हरायटीची झाडे आणून इस्रायल पद्धतीनं घन पद्धतीनं आम्ही ती झाडे लावली गेली। BC न्यूज करिता कोल्हापूर जिल्ह्यातून वाकीघोल येथून किशोर आबिटकर यांचा वृत्तांत।